रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते, पण काहीतरी झटपट बनवायचं असतं किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. इथे मी 1 कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. मला थोडा चिकट असा भात आवडतो, त्यामुळे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. हा 2 ते 3 वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये पाणी घालून हा आपल्याला तांदूळ भिजत अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचा आहे. तांदूळ भिजतोय तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे. यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत. लांब लांब पातळ असे हे कांदे कट करून घ्यायचे आहेत. बारीक देखील तुम्ही कट करून घालू शकता, पण लांब घातल्यामुळे टेस्ट छान येते. टोमॅटो इथे मी 2 मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. छान लाल पिकलेले घ्यायचे आहेत. छोटे असतील तर 3 टोमॅटो तुम्ही इथे घेऊ शकता. भरपूर टोमॅटो घालायचे इथे. एकदम बारीक असा मी कट करून घेतला आहे. टोमॅटो राईस बनवतो आहे आज आपण. त्यासाठी इथे आता कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे. डायरेक्ट कुकरमध्ये बनवतो आहे. मस्त होतो कुकरमध्ये बनवला की. 1 चमचा तेल आणि 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे. हवं तर तुम्ही फक्त तुपामध्ये देखील हा भात बनवू शकता. काही खडे मसाले त्यामध्ये 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र घातलं आहे मी आणि 3 ते 4 लवंग घालायचे आहेत. कट केलेला कांदा घालायचा आहे. मिरची घालायची आहे. इथे मी 2 मिरच्या लांब कट करून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत आणि हे आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर करायचा नाही आहे. हलकासा सॉफ्ट करून झाला की त्यामध्ये भरपूर टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो राईस बनवतो आहे त्यामुळे भरपूर टोमॅटो असणं गरजेचं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि लाल छान पिकलेले टोमॅटो असले पाहिजेत. टोमॅटो यामध्ये छान व्यवस्थित भाजेपर्यंत, छान स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पिकला असल्यामुळे लगेच तो स्मॅश होतो. यामध्ये अर्धा चमचा आता मी हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लो हीटवरती हे सगळं परतून घेतल्यानंतर जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि 1 मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे. तांदूळ थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप तांदळासाठी 2.25 कप पाणी घालते आहे, कारण मला हा थोडासा चिकट भात हवा आहे. तुम्हाला मोकळा भात हवा असेल तर तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरू शकता आणि 1.5 कप पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. हे सगळं मिक्स करायचं आणि याला झाकण लावून याच्या मीडियम हीटवरती फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला आणि मग त्यातली वाफ निघून गेल्यानंतर मी झाकण उघडलं आहे. अप्रतिम असा याचा सुवास येतो आहे आणि याची चव देखील अप्रतिम अशीच लागते. घरीच असलेल्या साहित्यात हा टोमॅटो राईस बनवून तयार होतो. मी सांगते आहे म्हणून एकदा तरी हा राईस किंवा आजच हा राईस बनवून बघा आणि शक्यतो यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरा. चव अप्रतिम अशी लागते. कशी वाटली तुम्हाला ही टोमॅटो राईसची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.